IBN लोकमत प्रस्तुत जागर बळीराजाच्या शेवटच्या टप्प्यात आपण येऊन पोहोचलोय। मान्यवर मंत्री महोदयांच्या हस्ते आपण 10 प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत। यासोबतच 5 कृषी उद्योग सन्मान देखील आपण या ठिकाणी देतोय। जे 10 प्रयोगशील शेतकरी आहेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागातून आम्ही निवडले आणि ते शेतकरी निवडत असताना आजच्या पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेतीची जोड धरून शेतीचा विकास करणारे शेतकरी त्यात आम्ही आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच 10 शेतकऱ्यांना या ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय। मी या ठिकाणी सन्मान सोहळ्याकरता व्यासपीठावर आमंत्रित करतो जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना, अर्जुन खोतकर पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री, महादेव जानकर साहेब पशुसंवर्धन मंत्री, हर्षवर्धन पाटील साहेब माजी सहकार मंत्री, कृपया मान्यवरांनी उजव्या बाजूनी वर यावं। विजय जावंदिया शेतकरी नेते आमदार ज्ञानराज चौगुले, IBN लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे सर आणि महेश म्हात्रे सर यांनाही विनंती करतो की आपणही व्यासपीठावर यावं। कृपया पाहुण्यांनी स्थानापन्न व्हावं। जागर बळीराजाचा प्रेझेंटिंग स्पॉन्सर फेडरल ॲग्रो कमोडिटीज एक्सचेंज सहप्रस्तुत करताय ॲग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पॉवर्ड बाय स्वरूप ॲग्रोकेमिकल इंडस्ट्रीज, टेक्नॉलॉजी पार्टनर आईज कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, असोसिएट पार्टनर अष्टविनायक हायटेक रोपवाटिका, महाराष्ट्र बॉटल वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि युनिव्हर्सल बायोकॉन पुणे या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही सादर करतोय जागर बळीराजाचा। मे महिन्यात पाणीदार माणसांचा आपण सत्कार केला होता आणि आता सप्टेंबर महिन्यात पाऊस पडून गेल्यानंतर हिरव्यागार माणसांचा आपण सत्कार करतोय जागर बळीराजाचा मध्ये। शेती सन्मान सोहळ्याला मी सुरुवात करतो। पहिला पुरस्कार शेती सन्मान सोहळ्यातला व्यासपीठावर आमंत्रित करतो जव्हार ठाणे पालघर या पट्ट्यात भात शेती आणि त्यात संशोधन करणाऱ्या संजय पाटील यांना जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। संजय पाटील पारंपरिक भात शेतीवर अवलंबून असणाऱ्या आदिवासी शेतकरी आर्थिकदृष्ट्या मागास होता त्यांना सधन करण्याचं काम त्यांनी केलं। महाराष्ट्रात 299 जाती आहेत भाताच्या, त्यापैकी 56 जाती या पालघरमध्ये आढळतात आपल्याला। मी गिरीश महाजन साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करावं। त्याचबरोबर स्वरूप ॲग्रोचे पेटंट प्राप्त G5 दाणेदार पीक संवर्धक आणि ॲग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा मिंगल हे फवारणी आणि ठिबकसाठी वापरण्यात येणारं स्प्रे ड्राईड हे देखील भेट म्हणून आम्ही त्यांना देतोय। कष्टाच्या तुलनेत कमी उत्पन्न मिळवून देणाऱ्या पारंपरिक शेतीला एक सक्षम पर्याय संजय पाटील यांनी उपलब्ध करून दिलाय। त्यांना हा पुरस्कार देताना आम्हाला मनपूर्वक आनंद होतोय। संजय पाटील यांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावेत। तर IBN लोकमतच्या निमित्तानं मला आज मुंबईत 14 वर्षांनी यायची। मी UDCTचा ग्रॅज्युएट आहे आणि नंतर मी पॉंडिचेरीमध्ये होतो आणि नंतर बायप डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन ह्या इन्स्टिट्यूटमध्ये मला संधी मिळाली आणि बायप ह्या संस्थेबद्दल आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतातल्या 16 राज्यामध्ये जिथं जिथं आदिवासी वनवासी आणि ग्रामीण भाग आहे तिथं लोकांचं जीवनमान उंचावण्याचं काम बायप 1967 पासून करतंय। मला ज्या कामासाठी आज इथं हे केलेला हा माझा एकट्याचा सन्मान नाही आहे, माझ्या संस्थेचा, माझ्यावर काम करणारे माझे कार्यकर्ते, माझे सिनियर्स आणि संशोधक मंडळी ह्या सर्वांचा हा सन्मान मी समजतो। मला ह्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं मी पण एक उच्च शिक्षित आहे। पॉंडिचेरीसारख्या एका इन्स्टिट्यूटमध्ये मोठ्या पदावर काम करत होतो। तिथून अपघातानं काही गोष्टी घडल्या आणि युरिन आणि काऊ युरिन ट्रीटमेंटनं मी बरा झालो आणि त्यानंतरचं लाईफ माझं हे वेगळ्या दिशेनं सुरू झालं आणि ज्याची दखल ह्या कामाची बायपच्या आणि ह्या माझ्या निमित्तानं सुरू झालेल्या आज पूर्ण जगानं घेतलेली आहे। आणि आज मला मुंबईमध्ये UDCTच्या ग्रॅज्युएट नंतर मी पहिल्यांदा मुंबईत आणि ह्या मधल्या भागात आलेलो आहे। धन्यवाद आणि मनपूर्वक अभिनंदन पुन्हा एकदा। पुढचा पुरस्कार मराठवाड्यातला। आपण बघतो की गेल्या काही वर्षात मराठवाडा दुष्काळाने पूर्णपणे ग्रासला होता आणि याच दुष्काळामध्ये शेती कसायची कशी अशा पद्धतीचा कठीण प्रसंग त्यांच्यासमोर असताना मराठवाड्यामध्ये मधाळ माणसं तयार होतात याचा विश्वास कुणाला बसणार नाही। खोतकर साहेब
मराठवाड्यामध्ये मधाळ माणसं तयार होतात याचा विश्वास कोणाला बसणार नाही. अगदी खरं आहे. म्हणून असाच मधाळ सम्राट आम्ही शोधून काढला, दिनकर पाटील. पुढचा पुरस्कार त्याला आम्ही बोलवतो. लातूरचे आहेत, लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या मोहनाळचे अल्पभूधारक शेतकरी आहेत. यांनी एका वर्षात 35,000 किलो मध जमा केला, त्याची विक्री केली, उत्पादन केलं. एकटे जगले नाहीत तर आजूबाजूच्या शेतातल्या शेतकऱ्यांना एकत्र करून त्याचा आदर्श निर्माण केला. हर्षवर्धन पाटील साहेबांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करावं. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब. जी पूर्वीची जी मधमाशी होती ती आज राहिलेली नाही. आणि आज बऱ्याच वर्षापूर्वी आयन्स्टाईननं लिहून ठेवले की जर निसर्गातली 4 वर्षे मधमाशी संपली तर मनुष्य संपेल. कारण आपण खाणार काय. आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दुर्भिक्ष या मधमाशांचं. आणि आपण मधमाशीला बसण्याचे सगळे ठिकाणं तोडून टाकले, प्लांटेशन केलं छोटं छोटं. सगळे प्लांटेशनवर कुठं मधमाशीचं बसायचं ठिकाण 10 फुटाच्या वरचं आहे. सगळे स्प्रे केले आपण. इतके स्प्रे करतो की अक्षरशः मधमाशी उडू नाही शकत. आणि आपण फक्त आपला क्रॉप कसं येतं याच्याकडे बघतो, पण त्या क्रॉपला नॅचरली काय लागतं, नॅचरली तिची ग्रोथ होण्यासाठी काय लागतं हे कोणी पाहत नाही. आणि ह्याच्यासाठी मग मी मागचे 11 वर्ष झाले मी या मधमाशीत काम करतोय. सुरुवातीला मी मधमाशी उत्पन्नासाठी केली, पण आज मी ही मधमाशी उत्पन्न वाढवण्यासाठी करतोय सगळ्या शेतकऱ्यांचं. आणि अभिमानाने सांगतो की यावर्षी मी पाटील साहेबाच्या गावामध्ये फ्री पॉलिनेशन केले. पुढचा सन्मान आहे देशी गाईच्या संवर्धनाच्या संदर्भात. देशात सध्या गोहत्या बंदी कायद्याच्या संदर्भातली जोरदार चर्चा चालू असताना आणि देशी गायींच्या जाती दुर्मिळ होत जात असताना जर्सी गाईच्या दुधाचं उत्पादन एकीकडे वाढताना आपण पाहतोय, पण देशी गायी दूध उत्पादनामध्ये कमी पडतात असं म्हणत असताना अशाच देशी गाईचं संगोपन करून गीर, खिलार यासारख्या जाती असतील यांच्यातून दुधाचं उत्पन्न दुप्पट करणारे इंदापूरचे माजिद पठाण. तिसरा जागर बळीराजाचा शेती सन्मान पुरस्कार. इंदापूर तालुक्यात गेल्या 3 पिढ्यांपासून लोणी देवकर इथं यांचं कुटुंबीय देशी गायींचं संगोपन करत आहे. असं सांगेल की देशी गाईचं संवर्धन होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही एकटे काही करू शकत नाही. आमच्याकडं आठवड्याला 300 पेक्षा जास्त राज्यातले आणि परराज्यातले शेतकरी येतात. आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो, प्रशिक्षण देतो. पण हे आमचं एकटे आम्ही कमी पडतोय. त्यासाठी आम्हाला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. आपण ज्या पद्धतीने वाघ वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रयत्न केले, ब्रँड अँबॅसेडर पासून सर्व धोरणं, ते गायीसाठी करणं गरजेचं आहे. वाघ हा जंगलाचा समतोल राखेल, पण गाय ही शेतीचा समतोल राखेल आणि ते आज शेतकऱ्यासाठी खूप गरजेचं आहे. पुढचा पुरस्कार. सकाळपासून दोन्ही परिसंवादामध्ये आपण मंथन करतोय की आता कुठेतरी गटशेतीकडे आपण वळलं पाहिजे. ज्या गटशेतीच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकरी एकमेकांना जोडले जातील आणि कमी पाण्यात अधिकाधिक उत्पादन घेऊन शेतकऱ्याला प्रगतिशील बनवता येईल, अशा गटशेती करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या विलास शिंदे यांचा शेती सन्मान देऊन आम्ही आता सन्मान करतोय. मी अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांना विनंती करतो की आपण स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा. पारंपरिक शेतकऱ्याला कॉर्पोरेट चेहरा देण्याचा प्रयत्न विलास शिंदे यांनी केलाय. त्यांनी सह्याद्री फार्मर्स अँड फ्रूट प्रोसेसर कंपनीची स्थापना केली आणि अवघ्या 6 वर्षात 6 इयर्स या कंपनीची उलाढाल 250 कोटींच्या घरात आहे. 65 एकरमध्ये विस्तारलेल्या या कंपनीचं सभासद 2,500 आहेत आणि कंपनीत दररोज तब्बल 350 टनापेक्षा जास्त ताजी फळं आणि पालेभाज्यांचं पॅकिंग होतं. सर्वांनी आपले विचार मांडलेत. मी 20 वर्षापासून या शेती क्षेत्रात आहे. माझा अनुभव जो आहे, वैयक्तिक अनुभव मला आपल्या पुढे सांगायचा आहे. शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर जर उत्तर पाहिजे असेल तर ते शेतकऱ्याजवळच आहे. हे मी माझ्या अनुभवातून सांगू इच्छितो. आज जे काही आता उल्लेख झाला सह्याद्रीचा, आज 250 कोटीची उलाढाल, त्याचबरोबर 2,500 शेतकऱ्यांचा हा एक समूह जगातल्या सर्व बाजारपेठामध्ये आज आम्ही पोहोचलेलो आहोत. आपल्याला सांगायला आनंद वाटतोय. आज जी काही उलाढाल आहे त्यातली 90% ही एक्सपोर्ट मार्केटमधून तयार झालेली आहे. आणि जगातल्या सर्व ज्या काही मुख्य बाजारपेठ आहे, युरोपमधले सर्व देश, त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, या सर्व खंडामध्ये आमच्या मालाची निर्यात होते. हे सर्व उभं राहताना
₹1 सुद्धा शासनाची कोणत्या प्रकारची मदत आतापर्यंत घेतलेली नाही. सबसिडी न घेता, कोणत्या प्रकारचा आधार न घेता शेतकरी एवढं काम करू शकतात, हे एक उदाहरण आपल्या पुढं आहे. आणि का घडलंय तर हे फक्त स्वतःवर विश्वास असल्यामुळं. आपल्या ताकदीवर जर विश्वास ठेवला, आपल्यामधले खरे गुण जर ओळखले, आपली जी काही निसर्गाने दिलेलं आपल्या ताकद जर ओळखली, तर या महाराष्ट्रामध्ये बदल व्हायला फार वेळ लागणार नाही. सांगली जिल्ह्यामध्ये एक अनोखा प्रयोग केला. त्या तरुणाचं नाव आहे तेजोमय घाडगे. सांगलीतला तरुण आहे, परदेशात शिकून परत आला. महात्मा गांधीजींनी जो संकल्प केला होता खेड्याकडे चला, त्याचं हे मूर्तिमंत आदर्श उदाहरण आहे. मी हरितगृह पॉलीहाऊस उभा करण्यापासून ते विक्रीपर्यंत, म्हणजे हरितगृह उभारणी पण आम्ही सुरुवात केली. कारण स्वतः BS ॲग्री MBA ग्रॅज्युएट असल्या कारणानं या क्षेत्रामध्ये काम करताना एंड टू एंड सोल्युशन दिलं पाहिजे. सुरुवातीपासून ते म्हणजे लागवडीपासून ते विक्रीपर्यंत सोल्युशन आम्ही शेतकऱ्यांना देतोय. आणि याच्यात बहुतांश वेळा आम्हाला बरेच शेतकरी विविध विभागातले विचारतात प्रश्न, तेव्हा अगदी मोफतपणे आम्ही सगळ्या गोष्टी सांगत असतो. याच्यामध्ये मला हा जो पुरस्कार मिळाला, हा खऱ्या अर्थानं कष्टकरी शेतकरी आणि जे या क्षेत्रामध्ये काम करतात त्या सर्वांचा आहे. शेती नेहमीच बेभरोशाची समजली जाते आणि अशा बेभरोशाच्या शेतीला जर व्यवसायाची जोड दिली तर निश्चितपणे शेती फायद्यात येते. फळं आणि भाजीपाल्याला इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल बाजारपेठ उपलब्ध करून देणारा हा पुढचा शेती सन्मान मारुती चापके. ऑनलाईन मार्केटिंग करता पुढचा शेती सन्मान मारुती चापके यांना गो फॉर फ्रेश या डिजिटल कंपनीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. मी अर्जुन खोतकर साहेबांना विनंती करतो की आपण स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा. 2013 मध्ये ही कंपनी त्यांनी सुरू केली. शेतकऱ्यांच्या शेतातली फळं भाजी लोकांच्या घराघरापर्यंत नेऊन देण्याचं काम मारुती चापके ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून करतात. आज 200 पेक्षा जास्त शेतकरी त्यांच्या कंपनीशी जोडले गेलेले आहेत आणि त्याचं नावच आहे गो फॉर फ्रेश. जगामध्ये फळ भाजीपाला ही इंडस्ट्री म्हणून मानल्या जाते. जसे आपल्याकडे IT इंडस्ट्री आहे, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, तसं फळ भाजीपाल्याला इंडस्ट्रीचा स्टेटस नाही भारतामध्ये. जर तुम्ही चायनामध्ये गेला किंवा युरोपमध्ये गेला तर 1000 कोटीच्या वर टर्नओव्हर करणाऱ्या तुम्हाला शेकडो फळभाजीच्या कंपन्या मिळतील. तर हे जे त्या लोकांनी साध्य केलं आहे ते भारतामध्ये पण साध्य होऊ शकतं. ह्या एका ध्येयाने आम्ही 2013 मध्ये इंटरनेटचा सहारा घेतला. कारण फायनान्सची कमी असल्यामुळे आम्हाला सगळ्यात सोपा मार्ग तो वाटला आणि ज्याच्यातून आम्ही होम डिलिव्हरी जे घरपोच लोकांना सेवा देतो. या व्यतिरिक्त आम्ही इंटरनॅशनल मार्केटिंग, जे इंडियन लोक बाहेर राहतात जसे सिंगापूर आहे, मलेशिया आहे, मालदीव्ज आहे, या ठिकाणी जो इंडियन डायोस्पेरा आहे, ह्या लोकांच्या ज्या भाज्यांच्या गरजा आहेत त्या आम्ही एअर शिपमेंट करतो. पण अशा आठवडी बाजारामध्ये शेतकरी कसा नाडला जातो आणि कसा रुपयासाठी त्याला झगडावं लागतं हे उदाहरण पाहिलं. पण असे काही तरुण आहेत जे यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठीचे आठवडी बाजार सुरू केले आणि शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला जसं तुकारामाला फुकटात विकायची वेळ आली ती येऊ नये म्हणून त्याचं टोमॅटो 10 रुपये किलोच जावा यासाठी म्हणून आठवडी बाजार सुरू केले आणि शहरातल्या वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये हे बाजार भरवले गेले. गावातली भाजी आणून, ज्याला ऑर्गॅनिक भाजी म्हणून अधिक आपण आत्ता खूप स्वीकारतो, अशाच भाज्यांचा प्रयोग नेण्याचा प्रयत्न समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी, समर्थ आठवडी बाजार पिंपरी यांना आम्ही हा पुढचा शेती सन्मान देतो. या सगळ्याच गणेश सावणे आणि त्यांच्या ग्रुपला मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. आज शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या फक्त 20% रक्कम शेतकऱ्याला मिळते, बाकीचे 80% बाजारपेठेतच फिरते इकडे तिकडे. तर आपण ह्या 5-10% वाढीपेक्षा ही 80% रक्कमच का नाही आपल्याकडे घ्यावी, या हिशोबातून आम्ही म्हणलं की आपला माल स्वतः विक्री करायचा. आम्ही 2010ला माझं MBA झालं. आमच्या टीमचं असेच एक आम्ही एकत्र करून आम्ही एक शेतकऱ्यांची फौज तयार केली. आज पुण्यामध्ये 2500 शेतकरी आमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट आहेत आणि 120 गटांच्या माध्यमातून 450 ते 500 मुलं याच्यात काम करत आहेत. आम्ही प्रत्येक गावोगावी शेतकऱ्यांचे ग्रुप गेले, तिथं कलेक्शन सेंटर्स उभी केली, त्यांना वाहतुकीसाठी गाड्या दिल्या. सरकारने त्याला आम्हाला बरेच अनुदान मदत केली आणि आज 450 ते 500 मुलं पुण्यात काम करतायत. गेल्या वर्षीच आमचा टर्न 80 कोटीचा झाला की ज्याचा बाजार खर्च फक्त 1% राहिला. म्हणजे आज जर बाजार समितीत माल टाकला तर कमीत कमी 15% खर्च आहे. आज आडत कमी झाली म्हणून तोही खर्च होईल, पण आम्ही त्याच्यावर इतकं प्लॅनिंग केलं की 1% खर्चात सगळं बसवलं. बाकीची अमाऊंट आजही 100% शेतकऱ्याकडे जाते.
आणि हे सगळे व्यवहार शेतकरी करतो, तिथं मध्यस्थ कोणी नाही. शेतकरी स्वतः येतो, त्याची विक्री करतो आणि त्याचे हिशोब करून घरी जातो. आम्ही फक्त तिथं ऑर्गनाईज करतो, याला एक ऑर्गनाईज स्वरूप दिलं. म्हणजे जसे गावकडे आठवडी बाजार असतात तीच कन्सेप्ट आम्ही पुढे घेतली, फक्त ऑर्गनाईज पद्धतीने अशी केली की शेतकऱ्याचा माल टेबलवरती लागला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक वजन काट्यात मशीन रेटमध्ये आहे ते एक सूत्र सगळ्यांच्यात राहील. नंतर गुणवत्तेला जास्त हे केलं. आमचं पुण्यात आज 80,000 कस्टमर तयार झालेत पुण्यात. पण शेती करणं हे निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे, बेभरवशाच्या हवामानावर अवलंबून आहे असं म्हटलं जातं आणि त्याच्यावर वारंवार टीका केली जाते. पण हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणारी माणसंही आपल्यातलीच आहेत. पण त्यांचा अंदाज जर खरा म्हणला तर तो सत्ताधाऱ्यापासून ते शेतातल्या बांधाच्या शेतकऱ्यापर्यंत देखील चांगला होऊ शकतो, धरणं भरली न सांगताच. त्यामुळे पाटील साहेब तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे भरभरून दिलं आहे. आता त्यांनी भरभरून द्यायची वेळ आलेली आहे शेतकऱ्यांना, अंदाज खरा वर्तवून हवामानाचा. अशा अंदाज वर्तवणारे आमचे डॉक्टर रामचंद्र साबळे यांना आम्ही शेती सन्मान देऊन पुरस्कृत करतोय. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की सगळ्यात पहिला अंदाज डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी मे महिन्यात वर्तवला होता. IBN लोकमतने ती बातमी केली होती की सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातली सगळी धरणं भरतील. आज महाजन साहेब आपली धरणं भरलेली दिसत आहेत आणि धरणाचे दरवाजे उघडलेले दिसत आहेत. त्यामुळं मी विनंती करतो गिरीश महाजनांना की आपण त्यांना सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करावं. सर्व कृषी महाविद्यालयामध्ये वेधशाळा असणं गरजेचं आहे. सर्व कृषी महाविद्यालय, मगाशी आकडा सांगितला 190 किंवा 156 खाजगी, त्यांच्याकडं वेधशाळा असणं गरजेचं आहे. ऑटोमॅटिक वेदर स्टेशन असणं गरजेचं आहे. तसं झालं तर 200 वेधशाळा आपल्या लगेच तयार होतील. सर्व सहकारी साखर कारखान्यांच्याकडे वेधशाळा असणं गरजेचं आहे. जर समजा यदा कदाचित मध्ये एकदा जर पत्र्याचं छत उडून गेलं, साखर भिजली, तर त्या विमा कंपनीने द्यायचं नाही ठरवलं त्यांचं कॉम्पेन्सेशन. म्हणजे कारखान्यांच्याकडे वेधशाळा पाहिजे, अगर ऑटोमॅटिक वेदर स्टेशन पाहिजे असं मला नम्रपणे वाटतं. या महाराष्ट्रामध्ये असं व्हावं, जास्तीत जास्त ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचं जाळं निर्माण व्हावं. आणखीन मॉडेल्स मला बनवता यावीत. मी 15 मॉडेल बनवलीत, त्याचं पेटेंट आहे आपल्याकडं. पेटेंटचा अर्थ असा की त्याचे हक्क रामचंद्र साबळे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांचे आहेत. आम्ही देशाचं बनवू शकतो, एखाद्या आणखीन परदेशातलं बनवू शकतो, असं स्थानिक स्वरूपाचं पावसाचा अंदाज येणारं मॉडेल बनवू शकतो. पुढचा शेती सन्मान पुरस्कार आपण देतोय अभिजित फाळके यांच्या आपुलकी संस्थेला. आपुलकी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडत असतानाच शेतकऱ्यांच्या मुलांचंही संवर्धन विकास करण्याकरता अभिजित आणि त्यांचे सर्व सहकारी काम करतात. अभिजित फाळके, मी अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांना विनंती करतो की सन्मानपत्र आणि मानचिन्ह देऊन त्यांना पुरस्कृत करावं. आपुलकी, मला वाटतं की हा माझा स्वतःला मातीशी कनेक्ट करणारा एक प्रयोग. मागच्या 4.5 वर्षापासून, म्हणजे जे आम्ही ग्रामीण भागातनं शहरांमध्ये जे शेतकऱ्यांची मुलं जॉब करण्यासाठी आलो होतो, त्यांनी आपल्या मातीसाठी काहीतरी करावं या एका प्रामाणिक हेतूने आम्ही इंजिनिअरिंगमधून पासआउट झालेले जे मुलं होतो त्यांनी हा प्रयोग 4.5 वर्ष आधी सुरू केला. आज तुम्हाला सांगताना खूप आनंद होतो आहे की जगभरात 6,500 IT प्रोफेशनल हे आपुलकीचे सभासद आहे आणि आम्ही फक्त आणि फक्त शेती प्रश्नावर मागच्या 4.5 वर्षापासून काम करतो. हे काम करत असताना सगळ्यात पहिले आम्ही म्हणजे आमच्या सर्वात पहिले तर हा आमच्यासमोर चॅलेंज होतं की IT सारख्या क्षेत्रात जे अतिशय हाय प्रेशर म्हणतात की अतिशय प्रेशर असतं काम करताना, ते प्रेशर सांभाळून तुम्ही शेतीसारख्या अवघड विषयावर काम करणं हे आमच्या सगळ्यांसाठी चॅलेंज होतं. पण आणि तेही कन्सिस्टंटली करणं हे त्याच्यापेक्षा मोठं चॅलेंज होतं, कारण ते आम्ही पूर्वीपासून ठरवलं होतं की आमच्यापैकी कुणीही फुल टाईम सोशल सर्व्हिस करणार नाही. प्रत्येकाने आपलं पोट पहिले सांभाळावं आणि त्याच्यानंतर सोशल सर्व्हिस करावी. तर विविध उपक्रम आम्ही मागच्या 4.5 वर्षात केले. ज्यातला पहिला उपक्रम मी तुम्हाला सांगतो की आपुलकीने आजपर्यंत 6,500 ते 7,000 शेतकऱ्यांना निःशुल्क प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांकडनं कुठलाही चार्जेस आम्ही घेतलेले नाही आहे. स्टेजवरती बोलवतो वनवासी गाव, तालुका जव्हार, सर्वच शेतकऱ्यांना त्यांनी सोबत घेऊन यावं. मी आमदार ज्ञानराज चौगुले यांना विनंती करतो की आपण या सगळ्याच आदिवासी जव्हार तालुक्यातल्या वनवासी गावातील नागरिकांना सन्मानपत्र मानचिन्ह देऊन सन्मानित करावं. दर महिन्याला बैठक घेऊन एक चांगला प्रयोग शेतकऱ्यांकडनं करण्याचा पायंडा या गावकऱ्यांनी पाडलाय.
गावात केळी, नारळ, आंबा, चिकू, पपई अशा अनेक फळबागा या ठिकाणी पाहायला मिळतात. शिवाय काळ्या मिऱ्याची व्यावसायिक तत्वावर लागवड करून त्यांनी यशस्वी प्रयोग केलाय. दादरच्या फुल बाजारात दरवळणारा मोगरा याच वनवासी गावातून आपल्यापर्यंत येतो. एक आनंदाची गोष्ट अशी आहे की काही गावामध्ये एकाने ऊस लावायचा, दुसऱ्याने म्हैशी घ्यायच्या आणि ऊसामध्ये सोडून द्यायची आहे. ती भानगड आमच्या गावात नाही आहे. आम्ही मासिक एका महिन्याला दरवेळेस शेतकऱ्यांची मीटिंग घेतो आणि तिथं सामूहिक चर्चा घडवून आणतो. एखादा शेतकरी असेल, तो शेती करत नसेल तर त्याला वारंवार सांगतो की बाबा तुला मोगरा लागवड करायची असेल तर तू लागवड कर, रोपं नसती तर माझ्याकडची घे, तुझ्याकडे मिळाल्यानंतर आम्हाला पैसे दे, पण जेणेकरून त्याचा संसार पुढे चांगला राहील यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. साहेब, आमच्या जव्हारमध्ये बघितलं तर कुपोषणाचा खूप मोठा प्रश्न आहे. आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करत नाही, पण बालकं मात्र कुपोषित आहेत. हा एवढा फरक आहे. इथला शेतकरी का कुपोषित आहे त्याला बरंच कारणं आहेत की या ठिकाणी पाणी नाही. पाणी नसल्यामुळे त्याला शेती करता येत नाही. शेती करता येत नसल्यामुळे त्याचं स्थलांतर होतं. हे थांबवायचं जर असेल तर त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. कृषी उद्योग सन्मानामध्ये आम्ही आता शेतीपूरक उद्योग जोडून शेतकऱ्यांना अधिक विकसित करणाऱ्या 5 जणांचा सन्मान इथे व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करतोय. पहिला पुरस्कार यातला आहे डॉक्टर विलास काळे यांना कृषी उद्योग सन्मान पुरस्कार, ज्यांनी रसायनशास्त्रात डॉक्टरेट करून देखील परदेशातली उच्च पगाराची नोकरी सोडली आणि पालेभाज्यांसारख्या भाज्या, टवटवीत भाज्या पुण्या मुंबईतल्या 5 स्टार हॉटेलला पोहोचवण्याचं काम केलं. घोडेगावचे इथे काम करणारे डॉक्टर विलास काळे आणि त्यांचे सर्व सहकारी. मी गिरीश महाजन साहेबांना विनंती करतो की आपण स्मृतिचिन्ह मानपत्र देऊन सन्मानित करावं. एक 2-3 गोष्टी मला इथे नमूद कराव्याशा वाटतात की शेतीमध्ये हल्ली जीशी बोवाबाजी किंवा अंधश्रद्धा ती समाजामध्ये आहे, माणसामध्ये आहे, तशी शेतीमध्ये पण खूप प्रमाणात आहे किंवा येऊ घातलेली आहे. कृपा करून की शेती हे शास्त्र आहे, जमीन हे एक रसायन आहे, जीवरसायन आहे आणि ते जिवंत आहे. जमीन ही जिवंत आहे आणि कृपा करून की त्याच्यामध्ये हल्ली जैविक खतं किंवा आणखीन काही काही जे म्हणतात, आता इथे माफ करा मी स्पष्ट बोलतो की विज्ञानाला शॉर्टकट्स नाही आहेत, हे लक्षात ठेवा. आणि जी जिवंत वस्तू आहे त्याला तुम्ही जर विज्ञान सोडून जर चालणार असेल तर ती वस्तू तुम्हाला माफ करणार नाही. आणि शेती हा असा व्यवसाय आहे, म्हणजे तुम्ही कुक्कुटपालन घ्या, फिशरी घ्या, हा सगळ्यांचा संबंध जीवाशी येतो. त्याला पुरेसे खायला दिलं पाहिजे. तुम्ही ते गाईच्या मूत्रातून द्या किंवा शेणातून द्या, पण त्याला इनफ मिळतं की नाही याची जरूर खात्री करा. जे सगळं पाहिजे ते मिळतं की नाही याचंही खात्री करा. कृपा करून आपल्या शेतीमध्ये जी अंधश्रद्धा किंवा बोवाबाजी मी ज्याला थोडक्यात म्हणेल ती जरा रिस्ट्रिक्ट व्हायला पाहिजेत. कशालाही शॉर्टकट्स नाही आहेत. आणि दुसरा एक मुद्दा, आता इथे साबळे सरांनी सांगितलं की परदेशात हे मिळतं ते मिळतं, त्याला इतकी किंमत आहे. मी शासनाला अशी विनंती करेल की तुम्ही आम्हाला एक काहीतरी आपल्या जेवढी विद्यापीठं आहेत, कृषी विद्यापीठं आहेत, ती अशा कामाकरता उपयोगात आणा की जेणेकरून बा आम्हाला असा आंबा द्या ज्याला ॲपलची किपिंग क्वालिटी असेल, ज्याला क्रंचीनेस असेल, ज्याच्यामध्ये टर्पिनचं कंटेंट कमी असेल आणि आम्ही सगळ्या जगाला आंबा पुरवू शकतो. आणि त्याच्याकरता तुम्ही काहीतरी करा. तुम्ही जे आत्ता ओरडताय की कांद्याचं पीक हे गेलं की आम्हाला अशी कांद्याची अशा 4-5 व्हरायटी द्या तुम्ही आम्हाला की ज्या पावसाळ्यात येतील, रांगड्या कांद्याच्या वेळेस येतील, हिवाळ्यात येतील. पुढचा शेती उद्योग सन्मान
बाजार समित्यांमध्ये आपण होणारी पिळवणूक पाहतोय. सकाळपासून बाजार समित्या नियंत्रणमुक्त शेतकऱ्यांना कशा मिळतील वगैरे चर्चा झाली, पण राज्यातली पहिली खाजगी बाजार समिती स्थापन करून त्याद्वारे शेतकऱ्यांना जागेवर पैसे देऊन त्यांच्या मालाला योग्य भाव देण्याचं काम बार्शीतल्या राजेंद्र राऊत यांनी केलं. त्यामुळं यापुढचा सन्मान राजेंद्र राऊत यांना आम्ही देतोय. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी इथली लक्ष्मी सोपान बाजार समिती, या ठिकाणचा खरेदी केलेला माल तामिळनाडू, आंध्र प्रदेश इथपर्यंत जातो. मी अर्जुन खोतकरांना विनंती करतो की आपण त्यांना मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करावं. या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमुळं अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झालाय आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी यांनी केलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. या व्यासपीठावरून एवढंच सुचवायचं आहे की आज कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करत असताना आपल्या सगळ्या मंत्रिमंडळातील सर्व ज्येष्ठ आदरणीय बंधूंना माहिती आहे की या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो साहेब की 101 गाळे आहेत माझ्याकडे. 43 कांद्याचे आहेत, 48 भुसारचे आणि 20 भाजीपाल्याचे. 100% शेतकऱ्याची कोण मुलं मिरच्या तोडत होतं, कोण टमाटे तोडत होतं, कोण बाजारला वाहन घेऊन चाललं होतं. 100च्या 100% ही शेतकऱ्याची शेतात काम करणारी पोरं बोलवून मी गाळे उघडून दिलेत त्यांना. आणि एकही अनुभवी त्याच्यामध्ये माणूस नाही आणि 1 नंबरची सक्सेसफुल अशी मार्केट कमिटी त्या ठिकाणी केली. आणि कमीत कमी आतापर्यंत 300 कोटीच्या पुढं टर्नओव्हर त्या ठिकाणी झाला 1-1.5 वर्षाच्या आतच. आणि त्या ठिकाणी एक विशेष बाब, इलेक्ट्रॉनिक काटे त्या ठिकाणी पहिल्यांदा बसवले आणि इतर बाजार समितीने सुद्धा बसवाय म्हणून संजय पाटील घाटणेकर वगैरे यांना मी सांगितलं. सोलापूरला वगैरे बरंच काट्यामध्ये काय अपरातप्रिय होत होते, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक काटे बसले. सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर 100% शेतकऱ्यांच्या समोर त्याचं वजन केलं जातं. रोखपट्टी 1 रुपया असं उधारी नाही, काही नाही. आणि अशा पद्धतीने एक चांगला न्याय त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. आणि विशेष म्हणजे बार्शी तालुक्यामध्ये 18 ते 19 तालुक्यातून आत्तापर्यंत कांदा त्या ठिकाणी आलेला आहे. आणि आमच्या भागामध्ये एक नाशिक, सोलापूर आणि नंतर माझ्या माहितीप्रमाणे बार्शीच हेच मार्केट कांद्याकरता आणि भुसार मालाकरता उपलब्ध झालेलं आहे. विदर्भात पांढरं सोनं म्हणून ओळखला जाणारा कापूस पिकतो, पण सूतगिरण्या पश्चिम महाराष्ट्रात झाल्या अशा चर्चेचा सूर दुपारी आपण ऐकला होता. पण हेच पांढरं सोनं विदर्भातून बाहेर पडू नये, तिथंच कापडाची निर्मिती व्हावी म्हणून अकोल्यातल्या जे सूतगिरणीतल्या काही तरुणांनी मिळून एकत्रित सूतगिरणी, स्पिनिंग मिल सुरू केली आणि त्यातून आता कापड निर्मिती करत तिथलंच सोनं त्याच ठिकाणी पिकवून सोन्यासारखं कापड तयार करण्याचं काम जे फाईन सूतगिरणी अकोला यांनी केलेलं आहे. त्यांना आम्ही कृषी उद्योग सन्मान देऊन इथे सन्मानित करतोय. भारतात निर्माण होणाऱ्या कापसापैकी 70% कापूस हा फक्त ट्रेडिंगने बाहेर जातो, त्याच्यावर प्रक्रिया उद्योग होत नाहीत. त्यामुळे कुठेतरी प्रक्रिया उद्योगाची सुरुवात केली पाहिजे आणि जिथं नकाराची घंटा आहे तिथंच ती केली पाहिजे. आम्ही या अनुषंगानं हा प्रयत्न केला. अडचणी खूप आहेत. राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे आमच्या विनंती आहेत, सूचना पण आहेत की या कापसाच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या क्षेत्रातील तरुणांनी जिनिंगच्या पुढं जाऊन स्पिनिंग आणि विविंग या क्षेत्राकडे वळते होण्यासाठी सॉफ्ट लोनची व्यवस्था ही करून दिली पाहिजे. खरं तर बँकांनी या क्षेत्राकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा बदलण्याची गरज आहे. त्यांचे मापदंड बदलण्याची गरज आहे. जेवढी प्रक्रिया उद्योग कापसाच्या क्षेत्रावर या भागांमध्ये होतील तेवढा निश्चितच कापसाला जास्त भाव मिळेल. तुम्ही जर साऊथच्या स्टेट बघितलं, तामिळनाडूमध्ये महाराष्ट्रातला, विदर्भातला 70-80% कापूस तिकडे जायचा आणि तामिळनाडूची इकॉनॉमी एवढी बूस्ट झालेली होती त्यावेळेस. कोइंबतूर झालं, युरोड झालं, त्यानंतर तिरपूर झालं. परंतु आज सिनारिओ बदललेला आहे. वाहतूक खर्च खूप वाढल्यामुळे ही पूर्ण इंडस्ट्री महाराष्ट्रात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यातली काही प्रमाणात इंडस्ट्री महाराष्ट्रात आलेली आहे आणि पुढील 5 ते 10 वर्षामध्ये एक आमचं असं प्रेडिक्शन आहे की संपूर्ण जगामध्ये भारत एक सर्वात मोठा तयार कापडांचा निर्यातक देश बनेल. आणि सरकारचं जे आहे, जे धोरण आहे ते त्याला अनुकूल आहे आणि हे असं सुरू राहावं असं माझी अपेक्षा आहे. स्पिनिंग मिलची जर तुम्ही बघितली असेल, आपल्या इथे वस्त्रोद्योग मंत्री आहेत, त्यांना माहीत असेल
प्रत्येक ठिकाणी एक शिफ्ट बंद आहे. 30 ते 35 रुपये किलोचा तोटा चालू आहे. 3 महिन्यापासून आम्हाला आता आम्ही 50 कोटीचं लोन घेतलेलं आहे. 45 लाख रुपये बँकेला भरावं लागतात इंटरेस्टचे. नो डाऊट 7% इंटरेस्ट सबसिडी गव्हर्नमेंटने दिलेली आहे, पण तेवढा पैसा जनरेट झाला पाहिजे. तेवढ्या स्पिंडलच्या कॅपॅसिटी, आज 20,000 स्पिंडलची कॅपॅसिटी चालू करायला तुम्हाला जेवढा हे लागतो ती कॅपॅसिटी आज पूर्ण होत नाही. आणि याच्यामध्ये आज आम्ही नवीन आलेलो आहोत, आम्हाला 2च वर्ष झालेली आहे, फॅक्टरीला अद्यावत टेक्नॉलॉजीमध्ये आणलेली आहे, पण परिस्थिती फार गंभीर आहे. याकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या. इतकी सगळी शेती फुलवल्यानंतर जिथं हिरवं दिसतं तिथं पाऊस पडल्यावर फिरायला जातो आपण. मन हिरवगार होतं, प्रफुल्लित होतं, ताजं होतं. तसंच हिरव्यागार माणसांसोबत फिरताना तसा अनुभव यावा म्हणून कृषी पर्यटनासाठी देखील आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत चंद्रशेखर भरसावळे यांच्या सगुणा बागेत. पुढचा पुरस्कार कृषी उद्योग सन्मान चंद्रशेखर भरसावळे यांना सगुणा बागेसाठी. मी जावंदिया साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. मंडळी, तुम्ही शून्य मशागत हा शब्द ऐकलाय का? शून्य मशागत तंत्र हे जगामध्ये साधारणतः 50-60 वर्षापूर्वी ब्राझीलमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू झालं. विषय असा झाला की ऑस्ट्रेलियातल्या मेंढीची लोकर कमी क्वालिटीची का झाली असा शोध सुरू झाला. तेव्हा लक्षात आलं की जमिनीमधला सेंद्रिय कर्ब कमी झाला. आणि जमीन जर व्यवस्थित नसेल, जमीन जर सशक्त नसेल, तर तुम्ही हे सगळ्यांनी जे सांगितलं ते सगळं शाश्वत असू शकत नाही. त्या सगळ्याचं मधमाशांचा जसा ऱ्हास झाला तो ऱ्हास आणखीन जोरात होणार आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी फार झपाट्याने येऊन राहिल्यात, अडचणी फार वाढणार आहेत. सेंद्रिय कर्ब जमिनीत किती पाहिजे? 1% पाहिजे. सूक्ष्म जंतूंना सेंद्रिय कर्ब लागतो आणि तो 1% पाहिजे. हे सूक्ष्म जंतू जे आहेत त्यांच्यासाठी एक नांगरणी म्हणजे काय काय आहे? त्या जमिनीत आपल्याला जे मदत करतात त्या सूक्ष्म जंतूंसाठी एकदा जमीन नांगरली की ती एकदा वणवा, एक महापूर, एक सुनामी आणि एक आणखीन काहीतरी, एवढा सगळ्याचा जो वाईट परिणाम होईल तो सगळा वाईट परिणाम त्या सूक्ष्म जंतूंना भोगावा लागतो. हे तुम्ही एकदा नांगरणी केलीत तर. आम्ही सगुणा बागेमध्ये SRT नावाचं तंत्र विकसित केलं आहे. त्याच्यामुळे काय काय झालं आहे? जमिनीचा सुगंध वाढला, जमीन मऊ झाली, जमिनीची उत्पादकता तुम्हाला खोटं वाटेल, म्हणजे बुवाबाजी पण वाटू शकेल, जादू वाटेल, पण दुप्पट किंवा तिप्पट झालं. नुसतं सगुणा बागेत नाही, आज महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांमध्ये ही योजना चालू आहे. आणि आपल्या शेती खात्यातर्फे इथे आलेले प्रत्येकजण आपापल्या जिल्ह्यामध्ये, म्हणजे 14 जिल्ह्याचं नावं नाही घेत, परंतु 14 जिल्ह्यांमध्ये ही योजना चालू आहे. पहिल्या वर्षी म्हणजे 3 वर्षापूर्वी 2013 साली 30 शेतकऱ्यांना बळजबरीने आम्ही ती योजना घ्यायला लावली आणि सांगितलं की तुझं जे नुकसान होईल त्या दुप्पट मी सगुण वगैरे आणून देईन. विश्वास ठेवला लोकांनी, ते सगळे आनंदी झाले. आता ह्या वर्षी आमच्याबरोबर 3000 शेतकरी आहेत. 3 वर्षात 3000 शेतकरी अत्यंत आनंदी आहेत. तुमचं आमचं दिवसभरातलं जे मंथन झालंय ते रुचकर वाटलं पाहिजे, जाईपर्यंत पचलं पाहिजे, रुचलं पाहिजे आणि आस्वाद आपल्याच मनामध्ये हा रेंगाळत राहिला पाहिजे. म्हणून हा शेवटचा कृषी उद्योग सन्मान. तुमच्या माझ्या घरातल्या जेवणात ताटात असणारी शेंगाची चटणी. तोंडाला पाणी सुटलं असेल बघा, सगळेच टाळ्या वाजवतात. हीच शेंगाची चटणी तुमच्या आमच्या घरात पोहोचवणारे सोलापूरचे नसले बंधू यांचा सन्मान व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनी करावा अशी मी विनंती करतो. नसले बंधू यांच्या कुटुंबियांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. सर्वच मान्यवरांनी त्यांना सन्मानित करावं. मानपत्र आणि स्मृतिचिन्ह व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांकडून त्यांचा हा सन्मान होतोय. गेल्या 2 पिढ्यांचा त्यांचा हा व्यवसाय आहे. त्यामुळे सोलापुरात कधी कोणी गेलं तर मुंबई पुण्यातल्या सगळ्यांचं म्हणणं असतं शेंगाची चटणी मात्र जरूर आणा. तेच हे नसले बंधू. सर, कधी मी व्यासपीठावर थांबून कधी मी असं व्याख्यान केलं नाही, काय नाही. आज पहिली वेळ मला IBN लोकमतकडनं म्हणजे ह्या व्यासपीठावर थांबायला मला वेळ आलेला आहे. कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी मी IBN लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे सर आणि महेश म्हात्रे सरांना विनंती करेन की आपण
2-2 शब्द बोलावे. असं आहे की दिवसभर आपण हा जागर बळीराजाचा आज आपण इथे ऐकलेला आहे, सगळ्यांनी समजून घेतलेला आहे, शांतपणे ऐकलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय लोकांनी काही लोकांकडनं ऐकून घेतलेलं आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून आभारी आहोत. समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत, प्रश्नांच्या धुरळा उडवणारे सुद्धा अनेक आहेत आणि असे असले सुद्धा पाहिजेत, प्रश्न विचारणारे सुद्धा असले पाहिजेत. पण त्याबरोबर खरं तर उत्तरं कोणी शोधायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या या महाराष्ट्राच्या शेतीच्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती आपल्याला तुमच्या या सगळ्या सभागृहामध्ये सापडलेली आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि त्या अनुषंगाने आपण हे जे पुरस्कारार्थी आहेत, सन्मानार्थी आहेत, त्या सगळ्यांचं खरं तर मनापासून आभार. कारण तुमच्याकडनं आम्ही शिकतोय, तुमच्याकडनं हा संपूर्ण महाराष्ट्र शिकणार आहे. तुम्ही विद्यापीठ आहात आणि प्रत्येक डॉक्टर काळे असतील, डॉक्टर साबळे असतील, ह्यांना सगळ्यांना खरं तर आपण एक दिवस 2-2 दिवस ऐकू शकू इतकी त्यांच्याकडे माहिती आहे. हे सगळे जिवंत संशोधक आहेत आणि अर्थातच तुम्ही सगळे जे हे सन्मानार्थी आहात या सगळ्यांकडनं येणाऱ्या काळात सुद्धा आपण काही धडे घेऊयात. आणि प्रत्येकाकडनं आम्हाला IBN लोकमतला अपेक्षा आहे की काही तुमचे मुद्दे, तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या तुम्ही आमच्याकडे एका कागदावरती एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही द्या. त्याचं कारण आहे की हे सगळे मंत्री, अगदी विरोधी पक्षसुद्धा आपल्या सगळं बरोबर आहेत आणि काहीतरी आपल्याला सगळ्यांना करायचं आहे, बदल घडवून आणायचा आहे आणि त्या बदलासाठी आपण सगळे इकडे आहोत. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. 10 तास सलग आपण इथे बसलेले आहात आणि 10 तास शेतीच्या प्रश्नावर हा एक जागर, बळीराजाचा जागर इथे सुरू आहे आणि आपण सगळेजण त्यामध्ये सहभागी झालात. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून बळीराजाची पोरबाळं रस्त्यावर उतरत असताना बळीराजाच्या समर्थ पोराबाळांनी शेतीचा किती सकारात्मक विचार करता येऊ शकतो याचा उत्कृष्ट आदर्श महाराष्ट्रासमोर घालून दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की बळीराजाच्या मुलांनी निराश व्हायचं कारण नाही, वैफल्यग्रस्त व्हायचं कारण नाही, मूकपणे रस्त्यावर यायचं कारण नाही, त्यांनी झगडायची गरज आहे, परिस्थितीला भिडायची गरज आहे आणि लढायची गरज आहे. आपण सगळेजण इथे आलात, मला नादो मानोर आठवतात आणि त्यांच्याच शब्दांनी मला वाटतं या जागराची समाप्ती व्हावी. नादो मानोर म्हणाले होते की या नभाने या भूमीला दान द्यावे आणि या मातीतूनही चैतन्य गावे. अशी कोणती पुण्य येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. जय बळीराजा.